हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आज मी बनवलेला होता मसाला पाव। चला तर मसाला पावची रेसिपी तुमच्यासोबतही शेअर मी करते। तर बघा, हा मसाला पाव खूपच झटपट चविष्ट आणि स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि 2 शिमला मिरची लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेल्या। तर त्याच्यानंतर पुन्हा आलं लसणाची पेस्टसुद्धा लागणार आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट। तर चला बघूया, आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल टाकलं, तर तुम्ही तेलच्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता। तर मी बटर न वापरता तेल वापरलेलं आहे। तर 2 चमचे तेल टाकून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर छान गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असं परतून झाल्यावर आपल्याला लगेच बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। तर ती सुद्धा आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे, अशी मऊसूत। तर बघा, शिमला मिरची टाकून घेतली आणि ती सुद्धा आपल्याला अशी छान शिजून घ्यायची आहे। तर कांदा आणि मिरची शिजताय तोवर लगेच आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला टाकून द्यायचा आहे त्याच्यात। तर बघा, टोमॅटोसुद्धा घालून घेतला आणि टोमॅटो असा मऊ होईपर्यंत परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण परत आपण 2-3 मिनटं असं शिजवून घेऊ। पूर्ण असं मिश्रण मऊ झालं पाहिजे। तर मिश्रण मऊ आणि लवकर शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात मिश्रणमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठ टाकल्यावर हे मिश्रण पटकन असं मऊ होतं। तर बघा, मीठ वगैरे टाकून घेतले आणि छान असं परत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तो मसाला आणि छान मऊ होऊ द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि छान पुन्हा परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला लागणार आहे। तर मी मोठा 1.5 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचाला सुद्धा कमी असं लाल तिखट घातलेलं आहे। तर लाल तिखट आणि पावभाजी मसाला घातल्यावर आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे ते मिश्रण आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर पुन्हा छान अजून पूर्ण एकजीव होण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला असा छान असा एकजीव होऊन जाईल। तर बघा, या पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिसळून घ्यायचं आहे। तर मुलांना भाजी चपाती खाऊन असा कंटाळा येतो, तर कधीतरी थोडंसं वेगळं काहीतरी करून बघायला काय हरकत आहे, म्हणून हा मसाला पाव केला होता। तर बघा, मिश्रण छान एकजीव झालं, त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि छान पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे थोडंसं। त्याच्यानंतर लास्टला त्याच्यात तूप घालून घ्यायचं आहे, कारण की आपण बटर वापरलेलं नाही, तर तुपाची सुद्धा छान टेस्ट येते। तर बघा, आता आपल्याला लादी पाव लागणार आहेत। त्याच्यासाठी मग मी ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर त्याच्यासाठी मी तवा गरम करून त्याच्यात तूप घातलेलं आहे। तर पुन्हा अगेन्स्ट तेच की तुम्हाला बटर जर घालायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता, पण मी तूप वापरलेलं आहे। तर बघा, छान दोन्ही बाजूने आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचे ते पाव आणि छान त्याचा तो जो मसाला बनवलेला आहे आपण, तो मसाला एका साईडला भरून आणि परत एक साईड आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर पावची, आणि छान दोन्ही साईडने आपल्याला परत पुन्हा खरपूस असं भाजून घ्यायचे आहे आणि ते हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। आणि आपण ते भाजून झाल्यावर वरून कांदा आणि लिंबूसह सर्व करू शकतो। तर बघा, या पद्धतीने आपल्याला छान असे मस्त भाजून घ्यायचे। तर बघा, हे पाव असे मस्त असे आपल्याला भाजून तर रेडी आहेत आपले मसाला पाव। जर तुम्हाला ही मसाला पाव रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा।